मी तुम्हाला आज कॉलम शटरिंगबद्दल माहिती सांगणार आहे. कॉलम शटरिंगमध्ये कोणकोणत्या वस्तू आपण यूज करतो आणि ते का यूज करतो याची मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. तर कॉलममध्ये सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, हा आहे आपला वॉलर. हा वॉलर आपण दोन्ही साईडला प्रोव्हाइड केलेला असतो, कॉलमच्या दोन्ही साईडला प्रोव्हाइड केलेला असतो. आणि या वॉलरमधून एक टाय रॉड जातो. तो टाय रॉड हा विंग नटाने टाईट केलेला असतो आणि ह्याला आपण हा विंग नट टाईट केला की आपली शटरिंग जी आहे ती व्यवस्थित टाईट बसते. आणि टाईट बसल्यामुळे ज्यावेळेस आपण कॉलम कास्टिंग करतो, कॉन्क्रीटचा ज्यावेळेस वरतून लोड येतो त्यावेळेस कॉलम हा असा खुलत नाही किंवा कुठे शटरिंग ओपन होत नाही. यासाठी आपण हे 2-2 फुटावरती प्रोव्हाइड करतो. वॉलर टाय रॉड हा आपण 2-2 फुटावरती प्रोव्हाइड केलेला असतो. आणि याच्यावरती आहे शिकंजी प्रोव्हाइड करण्याचं पण कारण तेच आहे की कॉलम फुगला नाही पाहिजे, आहे त्या कंडिशनला व्यवस्थित राहायला पाहिजे. यासाठी आपण शिकंजी प्रोव्हाइड करतो. आणि हे आहे आपला प्रॉप्स किंवा जॅक याला म्हणतात. तर आपण जॅक यासाठी प्रोव्हाइड करतो की कॉलम जो आहे तो आपला व्यवस्थित प्लममध्ये राहिला पाहिजे. म्हणजे आपण मराठीमध्ये प्लमला वळंबा म्हणतो. तर व्यवस्थित कॉलम वळंब्यामध्ये राहण्यासाठी आपण याला वळंबा करून हे प्रॉप्स नंतर प्रोव्हाइड केलेले असतात. अजून सांगायचं झालं तर ह्या गोष्टी दोन्ही साईडला सेम अशाच प्रोव्हाइड केलेल्या असतात. माझं मराठीमध्ये व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की प्रत्येक माणसाला साईटविषयी माहिती ही मराठीत समजावी, यासाठी मी प्रत्येक व्हिडिओ हा मराठीमध्ये बनवत असतो आणि प्रत्येक इक्विपमेंटची नावे मराठीमध्ये सांगत असतो.